नमस्कार. नमस्कार. काय शांतारामराव, ज्यूस वगैरे तयार आहे ना मोसंबीचा? नाही पण साहेब अजून तसं काही ठरलं नाहीये ना. मग काय ठरल्यावर काढणार. मोसंब्या आहेत तशा. सुरू करा, मग सुरू करा. या ना साहेब, या या. नाना इथे इथे असू दे असू दे, मी इथेच ठीक आहे नाना. महाभारतात जो उशाशी बसला त्याला केवढी किंमत द्यावी लागली. इथे मी कृष्ण नाही की तुम्ही दुर्योधन नाही. आणि आपलं हे महाभारत सतत असंच चालू राहणार आहे. मी दिल्लीहून सतत आपल्या तब्येतीची चौकशी करत होतो. मला भीती होती की राजकीय गडबड लवकर थांबली नाही तर मला इथे यायला उशीर होईल आणि तुमचं उपोषण सुरूच राहील. मला सांगा नाना, मी काय करू? भ्रष्ट मंत्र्यांना हाकलून द्या. ते कापसे बोगस घरकुल योजना तयार करतात, नागरिक बँकातून लोकांच्या नावावर पैसे काढतात आणि जमिनी खरेदी करतात. ते तडवी पैसे घेऊन अनाथ आश्रम वाटतात आणि अनाथ मुलांचे हाल होतात. ठीक आहे, मी यांच्या विरुद्ध चौकशीसाठी उपसमिती नेमतो. आणखी तो पुण्याचा पोलीस आयुक्त पी कुमार. निरपराध पारध्यांना पकडून मारलं म्हणून मी फोन लावला तर म्हणतो ही काय फोन करायची वेळ आहे. जाब विचारला तर म्हणतो तुम्हाला जे करायचंय ते करून घ्या. पी कुमारना ताबडतोब पुण्याहून हलवा. हो सर. नानांची माझं बोलणं संपायच्या आत ट्रान्सफर ऑर्डर निघाली पाहिजे. सर. त्यांच्या जागी कोण येऊ शकतं? गिरीश लाल. ते तर अजून भ्रष्ट आहेत. मग नवे अधिकारी मी कुठून पैदा करू नाना? हे पी कुमार सुद्धा पुण्याहून बदलून कुठेतरी सूत्र सांभाळणारच ना. नाना, एक वेळ मुख्यमंत्र्याला काढून टाकता येईल, पण IAS आणि IPS अधिकाऱ्यांची फक्त बदलीच होऊ शकते. म्हणजे मुख्यमंत्री असून तुमच्या हातात काहीच नाही. राजकीय नेत्याला नुसतं आकाशाकडे नजर लावून चालत नाही. पायाखाली काय जळतंय हेही पाहावं लागतं. मी तुमच्या दोन्हीही मागण्या मान्य केल्या आहेत. मला असं वाटतं की तुम्ही आता उपोषण सोडावं. काका ज्यूस आणा. हा हा घ्या. नानांचा विजय हो. नानांचा विजय हो. नाना जिंदाबाद. नानांचा विजय हो. नानांचा विजय हो. नानांचा विजय हो. हे अजून गांधी युगातच जगतायत. तोच प्रामाणिकपणा, तीच तळमळ. पण गांधींचं यश कशात होतं हे समजून घेण्याचा मात्र आळस. गांधी हा माणूस प्रचंड सर्जनशील होता. त्यांनी आंदोलनाचे सतत नवे नवे मार्ग शोधून काढले. हे अजून जुन्याच शस्त्रांनी लढतायत. मला चेंबर ऑफ कॉमर्सचं वातावरण नेहमी आवडतं. बोलण्याचा आधार पैसा असला की बोलणं एकदम थेट आणि स्पष्ट होऊ शकतं. महाराष्ट्रातच तुम्ही पैसे का गुंतवावेत याची 4 प्रमुख कारण आहेत. 1, देशाची व्यापारी राजधानी इथं आहे. 2, आजच मी केंद्राकडून विजेचं पॅकेज घेऊन आलोय. वीज टंचाईमुळे तुमच्या उत्पादनाला कधीही खीळ बसणार नाही. नंतर करतो. 3, महाराष्ट्रातील औद्योगिक संघर्ष आता जवळजवळ थांबलेला आहे. आणि 4, इतर कुठल्याही राज्यात नसेल इतकं कुशल मनुष्यबळ इथं आहे. इथे उद्योग मंत्री खुद्द प्रतापराव बसलेले आहेत. ते अत्यंत उद्योगशील आहेत. हे काय मी वेगळं सांगायला नको. त्यांचे प्रताप संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. नाही, आम्हालाही ठाऊक आहे. त्यांचा तुम्ही लोकांनी फायदा करून घ्यायला हवा. काय प्रतापराव? विजय असो. विजय असो. विश्वास विजय असो. विजय असो. विजय असो.
हार्दिक अभिनंदन साहेब. अरे वा वसंतराव, तुम्ही कधी आलात? नाही मला बातमी कळली दिल्लीहून, मी ताबडतोब इकडे हजर झालो. म्हटलं आता आपली गरज आहे ना. हे काय आज काय पाडवा आहे का दसरा? दिवाळी. दिवाळीच. दिल्लीहून जिंकून येत आहे. श्रेष्ठीने पुन्हा तुमच्यावरच विश्वास दाखवला. हो, आता श्रेष्ठ व्यक्ती संपल्या, आता फक्त श्रेष्ठी उरले. नाही तरी पण साहेब पद मिळणं महत्वाचं, यशस्वी होणं महत्वाचं. हा? खरंय, पूर्वी हातून चांगलं काम घडलं की यशस्वी झालो म्हणायचं. आता पद मिळणं म्हणजे यशस्वी होणं. वसंतराव, काम होतं जरा. एक मिनिट या ना इकडे या. काय आहे? बाहेरची माणसांची गर्दी काही कमी होत नाही. कामं घेऊन आलेली माणसं आहेत ती, अहो अभिनंदनासाठी आलीत ती. पण मनाशी कामच आहेत, ती सुद्धा स्वतःची, लोकांची नाहीच. हॅलो. बरं बरं, हो मी सांगते साहेबांना. नाही ते तयार झालेत, सांगते. कोण आहे? शिंदे. काय म्हणतायत? गव्हर्नर साहेब लग्नाच्या ठिकाणी 9:30 पर्यंत पोहोचतायत असा मेसेज आलाय म्हणे. मग आपण 9:15 पर्यंत पोहोचाय पाहिजे असं म्हणाले. CM should reach 20 minutes before the governor reaches, as a matter of respect, as protocol. तुम्ही तयार आहात ना? मिसेस CMनं CMच्या आधी तयार असाय पाहिजे. आई प्रोटोकॉलच की. बरं, नायकांकडनं ही लग्नाची पत्रिका आली आहे. फोनही आला होता 2दा. जमणार आहे का आपल्याला? कराडला? हो. नाही म्हणजे शिंदे म्हणत होते 1-2 निमंत्रण आहेत उद्घाटनाची, त्या भागातला दौरा लावता येईल. मग शिंद्यानंच घेऊन जा. काय पिढी, तुम्ही म्हणे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालाय? नाही, ते म्हटलं पाटील साहेबांच्या सूतगिरणीच्या उद्घाटनाचं त्यातच. इथे जास्त महत्वाची कामं आहेत. हो सर. निघायचं ना आता? गव्हर्नर साहेब आले की कळवा, मग निघू आपण. ते एकाच वेळेला 2 डिग्निटरीज पोचले तर. शिंदे, तुम्ही मला शिकवू नका. भगवंतरावनं कळवा, आम्हाला यायला विलंब होईल म्हणून. पण काय झालं शिंदे? प्रोटोकॉल पाळायला पाहिजे. अहो पाळायच पाहिजे. उगा राज्यपालांचा राग तुमच्यावर काढतायत. हां, घरचा फोन. घरचा आहेर. हां हां, अरे वा,